पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। लोकल ट्रेनमध्ये झालेल्या वादातून कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटत असून अर्णवच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा देण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीने केली आहे। याबाबत समितीच्या वतीने कल्याण लोहमार्ग पोलिसांना निवेदन दिले आहे। कल्याण पूर्वेतील सहजीवन वसाहतीत राहणारा 19 वर्षीय अर्णव खैरे या विद्यार्थ्याला 18 नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये काही अज्ञात मुलांच्या टोळक्याने मराठी बोलण्याच्या वादातून विनाकारण मारहाण केली। त्यामुळे मानसिक तणावात जाऊन अर्णव खैरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे। या आत्महत्येस जबाबदार असलेल्या अज्ञात मुलांच्या टोळक्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीने केली आहे। यावेळी समितीचे अध्यक्ष हरिभाऊ भालेराव, सचिव विजय पवार, खजिनदार मंगेश इंगळे, केतन रोकडे, संजय तेलुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। 18 नोव्हेंबरला अर्णव खैरे नावाचा विद्यार्थी कल्याण स्टेशनवरून प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून बसला आणि तो गाडीत बसल्यानंतर तो हिंदी भाषेमध्ये बोलल्यामुळे ते काही गाडीतले जे पॅसेंजर होते त्यांना त्याचा राग आला आणि त्या रागाच्या द्वेषातून त्याला बहुतेक मारहाण करण्यात आली आणि तो कॉलेजून आल्यानंतर घरी आल्यानंतर त्याला तो मनस्ताप झाला आणि त्यांनी घरी आल्यानंतर आत्महत्या केलेली आहे। त्याला जबाबदार त्या ट्रेनमध्ये असणारे जे पॅसेंजर होते ज्यांना हिंदी भाषेचा राग आला आणि त्या द्वेषातून त्यांना जी मारहाण झाली त्याच्यातूनच त्यांनी त्याची आत्महत्या त्यांनी केलेली आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत आणि सदरच्या म्हणजे प्रकरणाचा सखोल चौकशी रेल्वे प्रशासन, पोलीस आणि कोळशेवाडी पोलीस यांनी करावा एवढी आमची अपेक्षा आहे। त्या माध्यमातून आम्ही आज माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहमार्ग यांना निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळशेवाडी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याबाबत आम्ही लवकरच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करणार आहोत।